सुप्रभात सर्वांना. माझ्या घरी काही नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. त्यांची ओळख मी आज तुम्हाला करून देते. हे बघा, तुळशीच्या कुंडीमध्ये सदाफुलीची नवीन 2 रोपं उगवली आहेत आणि लक्ष्मीपूजनाला वापरलेले धणे पण छान आले आहेत. माझ्यासारखे उद्योग करायला कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. काल आम्ही पालकची भाजी आणली होती. भाजी साफ करून त्याचे बुडं मी परत मातीमध्ये रोवले. अगोदर आणलेल्या भाजीची रोपं खूप छान आली आहेत. कशी दिसत आहेत सांगा हां. आणि ही बघा, इथे आहेत कांद्याची पण रोपे. ही कांद्याची भाजी आणल्यानंतर उरलेलं भाजी साफ करून परत मातीत रोवली. छान प्रकारे उगवले आहेत. बटाटा आहे, पालक आहे, कांदा आहे आणि माझ्या मैत्रिणीने दिलेले मिरची आणि टमाटरची रोपं पण आहेत. तीसुद्धा खूप छान उगवली आहेत. संसारामध्ये काहीसुद्धा वाया जायला नको. मग ती खाल्लेली भाजी, फळं, काहीही असो. मग हे बघा, माझ्या कुंडीत पपईचे पण खूप रोपे उगवले आहेत. टमाटरला आता फुलं लागायला चालू झाले आहेत आणि मिरचीलासुद्धा खूप फुले लागली आहेत. काही दिवसातच त्याचे फळ खायला मिळेल. पपईची रोपे काही दिवसांनी खाली सोसायटीच्या मोकळ्या आवारामध्ये लावणार आहे. कशी दिसत आहेत झाडं सांगा बरं का. कमेंट नक्की करा. माझ्या गुलाबाची ग्रोथ थांबली होती म्हणून मी माझ्या गुलाबाची कटिंग केली आणि ते खूप सुंदर, नंतर त्याला पालवी फुटली आहे आणि त्याची कटिंग केली आणि त्याची एक काडी मी पुदिन्याच्या कुंडीमध्ये लावली. तीसुद्धा छान उगवली आहे. तिला पण खूप छान मोड फुटले आहेत. मग माझ्या संपूर्ण गार्डन पाहिल्यानंतर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. माझ्या या संपूर्ण गार्डनमध्ये एक काटेरी फळाचे झाड पण उगवले आहे. ते फळाचे झाड कोणते ते नक्की कमेंटमध्ये सांगा.